नमस्कार. आजचा विषय आहे दूध बदलण्यापूर्वीच दगडी ओळखा. सडाला सूज येण्यापूर्वी किंवा दुधाचा रंग बदलण्याआधीच कॅलिफोर्निया मस्टायटिस टेस्ट म्हणजे CMT आणि पीएच चाचणीद्वारे लपलेली दगडी म्हणजेच मस्टायटिस ओळखणे. दगडी दगडी मस्टायटिस म्हणजे काय? हा दुधाळ जनावरांच्या, गायी आणि म्हशींच्या कासेचा आणि सडांचा आजार आहे. जीवाणूच्या म्हणजेच बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे कासेला सूज येते. हा डेअरी व्यवसायातील सर्वात मोठा आणि आर्थिक नुकसान करणारा आजार मानला जातो. दगडीचे प्रमुख दोन प्रकार. दिसणारी दगडी म्हणजे क्लिनिकल मस्टायटिस. यात कासेला सूज येते, सड गरम होते, जनावराला वेदना होतात आणि दुधात गाठी किंवा रक्तस्राव येते. लक्षणे उघडपणे दिसतात. लपलेली दगडी सब क्लिनिकल मस्टायटिस. यात कासेवर किंवा सडावर कोणतीही सूज दिसत नाही. दूधही वरवर पाहता सामान्य दिसते, पण दुधाची प्रत आणि उत्पादन मात्र कमी होत असते. लक्षणे पूर्णपणे अदृश्य असतात. लपलेली दगडी हा घातक आहे आणि तो घातक का आहे? अदृश्य शत्रू. गोठ्यातील अनेक जनावरांना हा आजार असतो, पण लक्षणे डोळ्यांना दिसत नसल्याने पशुपालकांना तो समजत नाही. मोठे नुकसान. एका अभ्यासानुसार दिसणाऱ्या दगडीपेक्षा लपलेल्या दगडीमुळे दुधाच्या उत्पादनात 3 पटीने जास्त नुकसान होते. वेळेवर न ओळखल्यास ही लपलेली अवस्था गंभीर क्लिनिकल दगडी स्वरूपात रूपांतरित होऊ शकते. दुधातील पांढऱ्या पेशी म्हणजे काय? जेव्हा कासेमध्ये जंतूचा प्रवेश होतो तेव्हा जनावरांना रोगप्रतिकारक शक्ती कार्यरत होते. जंतूंशी लढण्यासाठी शरीरातील पांढऱ्या पेशी म्हणजेच व्हाईट ब्लड सेल WBC कासेकडे धाव घेतात आणि दुधात मिसळतात. या पेशींनाच विज्ञानाच्या भाषेत सोमॅटिक सेल्स असे म्हणले जाते. सोमॅटिक सेल SSC सोमॅटिक सेल काउंट चे महत्व. तर सोमॅटिक सेल काउंट दुधातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण मोजणे. तर ह्या दगडीमध्ये आपण सोमॅटिक सेल काउंट करतो की जर व्हाईट ब्लड सेल ज्या असतात किंवा रक्तातली पांढऱ्या पेशी ज्या असतात त्या कासेकडे धाव घेतात आणि जर त्या कासेकडे जास्त प्रमाणात असल्या तर आपण मस्टायटिसचे म्हणजे दगडीचे प्रमाण ओळखू शकतो. सब क्लिअर सोमॅटिक सेल काउंट. दुधातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण मोजणे. निरोगी दूध. प्रति मिलीलिटर दुधात 2 लाख पेक्षा कमी पेशी असतात. हे दूध सुरक्षित आणि उच्च प्रतीचे मानले जाते. दगडी झालेले दूध. जंतू संसर्ग होताच ही संख्या 5 लाखापेक्षा पासून ते कित्येक लाखांपर्यंत वाढते. पेशींची वाढलेली संख्या हा दगडीचा पहिला संकेत आहे. दुधाचा समूह म्हणजेच पीएच आणि विज्ञान. पीएच म्हणजे काय? एखादा द्रव्य पदार्थ आम्लधर्मी ऍसिडिक आहे की अल्कधर्मी अल्कलाईन आहे हे मोजण्याचे प्रमाण. निरोगी दुधाचा पीएच 6.5 ते 6.7 हे किंचित आम्लधर्मी असते. जनावरांच्या रक्ताचा पीएच साधारणतः 7.4 असतो. तर हा पीएचचा अशी पीएच असते. तर पीएच पट्टी जसं लेमन आपला लिंबूचा ज्यूस असेल तर त्याचा पीएच 2 असतो, ऍपलचा ज्यूस असेल तर 3 असतो, टोमॅटोचा ज्यूसचा पीएच 4 असतो, ब्लॅक कॉफीचा 5, दुधाचा 6, पाण्याचा 7, अंड्याचा 8, बेकिंग सोडाचा 9, मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा 10. तर असे वेगवेगळे पीएच असतात. ऍसिडिक म्हणजे आम्लधर्मी म्हणजे 7 पेक्षा कमी आणि 7 पेक्षा जास्त असेल तर अल्कधर्मी म्हणजे अल्कलाईन. दगडीमध्ये दुधाच्या पीएच मध्ये बदल. 6.8 प्लस आजारात कासेचा दुधाचा पीएच. रक्तातील घटक दुधात मिसळतात. जेव्हा कासेमध्ये जंतू संसर्ग होतो तेव्हा रक्तातील घटक थेट दुधात मिसळू लागतात. या दुधाचा मूळ पीएच बदलतो आणि ते जास्त अल्कधर्मी म्हणजे अल्कलाईन बनते. आजारी कासेतील दुधाचा पीएच 6.8 पेक्षा जास्त होतो. अनेकदा तो 7 किंवा 7.2 पर्यंत पोहोचतो. पीएच परीक्षण कसे करावे? पीएच स्ट्रीप. बाजारात उपलब्ध असलेल्या पीएच पेपरवर दुधाचा एक थेंब टाका. रंगात होणाऱ्या बदलावरून पीएच सहज ओळखता येतो. डिजिटल पीएच मीटर. अत्यंत अचूक निकालासाठी इलेक्ट्रॉनिक मीटरचा वापर करता येतो. हे मीटर काही सेकंदात अचूक रीडिंग देते.
निष्कर्ष: जर दुधाचा पीएच 6.8च्या पुढे गेला असेल तर त्या सडाला संसर्ग झाला आहे हे निश्चित समजावे. कॅलिफोर्निया मस्टायटिस टेस्ट. लपलेली दगडी. सबक्लिनिकल मस्टायटिस शोधण्यासाठी जगभरात वापरली जाणारी सर्वात सोपी आणि स्वस्त पद्धत आहे. ही चाचणी थेट गोठ्यात जनावरांजवळ म्हणजे काउट साईड टेस्ट अवघ्या 2 मिनिटात करता येते. यासाठी कोणत्याही महागड्या प्रयोगशाळेची गरज नसते. सीएमटी कॅलिफोर्निया मस्टायटिस टेस्ट चाचणीचे वैज्ञानिक तत्व. द्रावणाची क्रिया. सीएमटी द्रावण रिएजंट दुधात मिसळल्यावर ते दुधातील पांढऱ्या पेशींच्या म्हणजेच सोमॅटिक सेलच्या बाह्य आवरणाला तुटते. त्यातनं डीएनए बाहेर येते. पेशी फुटल्यामुळे डीएनए म्हणजे अनुवांशिक द्रव्य बाहेर येतो. जेली तयार होणे. हा डीएनए आणि सीएमटी द्रावण एकत्र येऊन एक चिकट जेली तयार होते. निष्कर्ष: दुधात जितक्या जास्त पेशी म्हणजे जंतू संसर्ग तितके जास्त घट्ट मिश्रण तयार होते. सीएमटी चाचणीचे आवश्यक साहित्य. सीएमटी पॅडल 4 कप्पे कप्स असलेली प्लास्टिकची पांढरी प्लेट. ए बी सी डी असे कप्पे जनावरांच्या 4 सडांसाठी असतात. सीएमटी द्रावण म्हणजेच रिएजंट बाजारात उपलब्ध असलेले विशिष्ट रासायनिक द्रावण. हे बहुतांश जांभळ्या रंगाचे असते जेणेकरून पांढऱ्या दुधात बदल सहज दिसतो. सीएमटी कृती. टप्पा 1. तयारी. जनावरांची कास स्वच्छ धुवून कोरडी करा. 4ही सडांमधील दुधाच्या पहिल्या 2 ते 3 धारा जमिनीवर किंवा काळ्या भांड्यात स्ट्रीप कप सोडून द्या. या पहिल्या धारेमध्ये जंतूचे प्रमाण सर्वात जास्त असते, यामुळे हे दूध चाचणीसाठी वापरू नये. सीएमटी कृती 2. टप्पा 2. दूध व द्रावण. पॅडलमध्ये 4ही कप्प्यामध्ये 4ही सडामधून अनुक्रमे थोडे थोडे दूध घ्या. प्लेट किंचित तिरपी करा जेणेकरून प्रत्येक कप्प्यात अंदाजे 2 ते 3 मिली दूध शिल्लक राहील. आता प्रत्येक कप्प्यात दुधात समान प्रमाणात 2 ते 3 मिली सीएमटी द्रावण टाका. सीएमटी कृती. टप्पा 3. मिश्रण. प्लेट पॅडल हाताने हलक्या गोलाकार दिशेने स्वर्लिंग मोशनने साधारणतः 10 ते 15 सेकंद फिरवा. दूध आणि द्रावण एकमेकांना चांगले मिसळू द्या. प्लेटमधील मिश्रणाचा रंगात आणि घट्टपणात म्हणजे कन्सिस्टन्सीमध्ये होणाऱ्या बदलाचे बारकाईने निरीक्षण करा. तर ही अशी सीएमटी प्लेट कॅलिफोर्निया मस्टायटिस प्लेट. यामध्ये सीएमटी द्रावण आणि दूध आपण मिक्स करतो आणि जो चिकटपणा तयार होतो तो आपण ऑब्झर्व करतो म्हणजे बघतो, निरीक्षण करतो. सीएमटी निष्कर्षाची नोंद. स्कोअर. मिश्रणाची स्थिती. कन्सिस्टन्सी. निष्कर्ष. निगेटिव्ह. मिश्रण पूर्णपणे पाण्यासारखे पातळ राहते म्हणजे सड निरोगी आहे. ट्रेस. मिश्रणात हलकासा चिकटपणा येतो पण गुठळ्या नसतात म्हणजे संसर्गाची सुरुवात झालेली आहे. +1. वीक पॉझिटिव्ह. मिश्रण थोडं घट्ट होतं पण प्लेट फिरवल्यावर तळाला चिटकून राहत नाही. संभाव्य दगडी असू शकते. स्कोअर जर +2 असेल म्हणजे डिस्टिंक्ट पॉझिटिव्ह असेल तर मिश्रणाची जेली बनते आणि हा लपलेली दगडी असू शकते. जर स्कोअर +2 असेल म्हणजे स्ट्रॉंग पॉझिटिव्ह असेल तर मिश्रण अंड्याच्या पांढऱ्या बल्कासारखे अत्यंत घट म्हणजे थिक जेल होते आणि हा गंभीर दगडी संसर्ग असू शकतो. सीएमटी आणि पीएच चाचणीचे फायदे. पूर्वनिदान. सडाला सूज येण्यापूर्वी किंवा दूध फाटण्याच्या आधीच आजाराचे निदान होणे, यामुळे आजार बळावत नाही. आर्थिक बचत. त्वरित उपचार सुरू केल्याने जनावरांचे आणि दुधाचे नुकसान टळते तसेच जनावरांवरील मोठा खर्च वाचतो. संसर्ग नियंत्रण. आजारी जनावराला वेळेच ओळखून वेगळे केल्याने गोठ्यातील इतर जनावरांना संसर्ग पसरण्यास आळा बसतो. चाचणी पॉझिटिव्ह आल्यास काय करावे? नोंदी ठेवा. ज्या सडाची दूध पॉझिटिव्ह आले आहे त्याची डायरेक्ट अचूक नोंद ठेवा. वैद्यकीय सल्ला. स्वतः उपचार करण्यापेक्षा पशुवैद्यकीय डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या. उपचार. डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक ते अँटीबायोटिक किंवा ट्यूब इंट्राममरी इन्फ्युजन द्या. शेवटी दूध काढा. आजारी जनावरांचे दूध सर्वात शेवटी काढा जेणेकरून हातांद्वारे किंवा मशीनद्वारे संसर्ग इतरांना होणार नाही. दगडी प्रतिबंध. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. स्वच्छता.
गोठ्यात कोरडेपणा आणि उच्च दर्जाची स्वच्छता राखणे. निर्जंतुकीकरण दूध काढण्यापूर्वी खास निर्जंतुक पाण्याने उदाहरणार्थ पोटॅशियम परमॅंगनेटने धुणे. टीट डिपिंग टीट डिपिंग म्हणजे दूध काढल्यानंतर लगेच प्रत्येक सड आयोडीन मिश्रित द्रावणात बुडवणे. उभे ठेवणे जनावरांना दूध काढल्यानंतर किमान 30 ते 45 मिनिटे खाली बसू न देणे. यासाठी त्याच्या समोर लगेच चारा टाकणे. उपचारांपेक्षा प्रतिबंध नेहमीच चांगला. महिन्यातून किमान एकदा गोठ्यातील सर्व जनावरांची CMT आणि pH चाचणी करा. दगडीला वेळीच ओळखा आणि आपला डेअरी व्यवसाय फायद्यात ठेवा. धन्यवाद.